निकाल ऐकता साध्वी प्रज्ञा सिंग यांना अश्रू अनावर झाले। आज निर्दोष मुक्तता झाली त्यांची। ते हिंदुत्व आणि भगव्याचा आज विजय झालाय। आज मला आनंद झाला, कोणीतरी माझा आवाज ऐकला। गेल्या 17 वर्षात अपमान सहन करावा लागला। साध्वी प्रज्ञा सिंग यांची ही प्रतिक्रिया आहे। निकाल ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले आणि हिंदुत्व आणि भगव्याचा हा विजय झालेला आहे। आज मला आनंद झालाय, कोणीतरी माझा आवाज ऐकला आणि 17 वर्षांमध्ये अपमान सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी दिली आहे। ते 17 वर्ष या खटल्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। या खटल्यामध्ये अनेक चढ उतार झालेले होते आणि म्हणूनच हा खटला एक वेगळ्या पद्धतीने याकडे बघितलं जात होतं। एक प्रकारे भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद अशा प्रकारच्या संज्ञा यानंतर आलेल्या होत्या। ते जेवढे पुरावे मिळाले ते सगळे कट रचून दाखवण्यात आले होते। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली ती आपण पाहतोय। कोर्टातल्या या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची प्रतिक्रिया आली। तर प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरमधून RDX आणल्याचे पुरावे नाहीत असं कोर्ट म्हणालेलं। त्या ठिकाणी रेकी करण्यात आल्याचे सुद्धा पुरावे नाहीत। सतत 13 दिवस माझा छळ करण्यात आला। स्वतःच्या देशात आम्हाला दहशतवादी बनवण्यात आलं। मी संन्यासी आहे म्हणून जिवंत आहे, मी रोज मरत होते।